ओके, ठीक आहे म्हणून लास्ट लेक्चर आपला आर्गन डायग्रामचा क्वेश्चन झाला होता, क्वेश्चन नंबर 3, बरोबर आहे. ओके, आतापर्यंत आपण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट बद्दल बेसिक गोष्टी पाहिल्या. पण एक पुढचा प्रश्न येतो मग की आपण जे काही मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट पाहिले याचा यूज काय होतो, बरोबर ना. तर कॉम्प्लेक्स नंबरचे कॅल्क्युलेशन हे खूप अवघड असतं. म्हणजे तुम्ही आता बघा, आतापर्यंत आपण ऍडिशन पाहिली 2 कॉम्प्लेक्स नंबरची, सबट्रॅक्शन पाहिली, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन पाहिलं, डिव्हिजन पाहिलं, पण पॉवर पाहिला का रे? नाही, तुमच्या बुकमध्ये पुढे उल्लेख पण नाही. पण जर सपोज असा एखादा कॉम्प्लेक्स नंबर आला आय रेस टू आय, जेडबलला आला क्वेश्चन एकदा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय रेस टू आय, कॉम्प्लेक्स नंबर, आणि याचा पॉवर विचारला होता. काय मॅटर असतो की आय रेस टू आय, आता हा एक सिंपल कॉम्प्लेक्स नंबर आहे, फक्त पॉवर फॉर्म मध्ये आलाय, पण तुमच्या बुकमध्ये कुठेही याला सॉल्व्ह करण्याची वेळ नाही. पण याला सॉल्व्ह करायचे जे बेसिक असतं ना, ते तुमच्या बुकमध्ये आहे. त्यांचं म्हणणं आहे की ह्या जो काही आय, हा आय मला असं लिहित होतो ई रेस टू पाय बाय 2 आय, आणि मग ब्रॅकेट रेस टू आय तसंच असेल, म्हणजे तर फायनल आन्सर येणार आहे ई रेस टू मायनस पाय बाय 2, कारण की आय इंटू आय किती होणार, आय स्क्वेअर. आता प्रश्न हा पडतो की मी जो काही हा फॉर्म लिहिला ई रेस टू पाय बाय 2 इंटू आय, हे कसं काय लिहिलं, बरोबर ना. मग हा आहे त्या आयचा एक्सपोनेन्शियल फॉर्म, तो आयचा काय आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग जे आता अर्थ कॉम्प्लेक्स नंबर वेगवेगळ्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करतात. मग कॉम्प्लेक्स नंबर 3 फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता येतो. एक तुमचा बेसिक कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कोणता, झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी म्हणा, किंवा एक्स प्लस, हा तुमचा नॉर्मल फॉर्म, कॉम्प्लेक्स फॉर्म, जिथे रिअल पार्ट येतो, इमॅजिनरी पार्ट येतो, बरोबर आहे. आपण याच्याबद्दल भरपूर काही स्टडी केले आतापर्यंत. हा तुमचा नॉर्मल फॉर्म आहे, कॉम्प्लेक्स फॉर्म, पण याचे 2 वेगवेगळे फॉर्म लिहित असतात. आता मी लिहितो बघ, इफ z is equal to x plus iy be any complex number, be any complex number. हा एक कोणताही कॉम्प्लेक्स नंबर जर मी घेतला तर मला ते 2 आणखीन फॉर्म लिहितात, देन अँड. आधी त्यासाठी मी काय घेतो, देन अँड मॉड्युलस ऑफ z इज r argument of z is theta. म्हणजे x प्लस आय वाय हा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे, मान्य आहे प्रत्येकाला. मग याच्यावरून तुम्हाला काय काय फाईंड करता येतं, मॉड्युलस फाईंड करता येतं, आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड फाईंड करता येतं, बरोबर आहे. ओके, हे जर असेल तर देन नंबर 1 पहिला पार्ट आपण लिहित होतो तो म्हणजे तुमचा पोलर फॉर्म ऑफ झेड ई. तर झेडचा मला पोलर फॉर्म लिहित होतो, झेड म्हणजे हा ना. याचा आणखी एक दुसरा फॉर्म असा येतो, झेड इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, वेर आर म्हणजे काय आणि थिटा म्हणजे काय, आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड. सेकंड पार्ट. अँड दुसरा पार्ट येतो एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ झेड, आणि हाच आता मी यूज केला होता इज, तो येतो झेड इज इक्वल टू आर इंटू ई रेस टू आय थिटा. हे जे काही आहे ना, हा पोलर फॉर्म आणि हा एक्सपोनेन्शियल फॉर्म, आणि हा तुमचा बेसिक आपला नेहमीचा कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आपण 3 प्रकारे एक्सप्रेस करू शकतो.
नॉर्मल, पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग आता याचा यूज कुठे कुठे होतो? जर आता भाई तुम्ही आय रेस टू आय काढला, आय रेस टू आय म्हणजे पॉवर आला ना, म्हणजे ते एक्सपोनेन्शियल यायला लागले, पॉवर यायला लागले, त्यावेळेस मला याच्यापेक्षा हा फॉर्म सोपा वाटतो. बरोबर आहे. जर मला आन्सर ट्रिग्नॉमेट्री मध्ये पाहिजे असेल म्हणजे समजा याचा पॉवर, एका कॉम्प्लेक्स नंबरचा पॉवर, समजा मी तुम्हाला एखादा नंबर देतो आय दिली, आय रेस टू 3 आला तर सिंपल आहे, तुम्ही आय क्यूब ची व्हॅल्यू काढू शकता. पण आता हाच आय जर मी असा केला तर पॉवर 3 एक जमेल, ए प्लस बी ब्रॅकेट. आता गोंधळ व्हायला लागेल थोडं. आता आणखीन मोठा गोंधळ व्हायला लागेल. आता तो विषय सांग, एवढा पॉवर कस काय कॅल्क्युलेट करणार आहे? बरोबर आहे. आता असे पॉवर जर आले तर यासाठी मला हा फॉर्म युजफुल पडतो. कारण की हे जे कॉम्प्लेक्स नंबर आहे, साइन कॉस आपण कालच पाहिलं, ट्रिग्नॉमेट्रिक प्रोडक्ट फंक्शन आहे. मग आपण इथे या फॉर्मला इथे आणलं तर आन्सर इझिली भेटत. आणि ज्यावेळेस आपण पॉवरचे पॉवर कॉम्प्लेक्स नंबर मध्ये फॉर्म करणार आहे, सॉल्व्ह करणार, त्यावेळेस आपला हा फॉर्म यूज पडतो. मग आता आपले हे जे 2 फॉर्म आहे, हे 2 फॉर्म पाहिजे. मग खाली पॉइंट टाका, 3 पॉइंट. पोलर अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म्स ऑफ झेड. पोलर अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म्स ऑफ झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचे कोणते फॉर्म घ्यायच्यात आपल्याला? पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग याच्यामध्ये झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय हा तुमचा नेहमीचा नॉर्मल फॉर्म आहे, लिहून द्यायचे प्रत्येकाने थेरी. एक्स प्लस आय वाय तुमचा नॉर्मल फॉर्म जर आपण घेतला, काय जण त्याला ए प्लस आय बी सुद्धा म्हणतात, त्याचा काय फरक पडत. मग त्यानुसार फक्त आर आणि त्याचा फॉर्म्युला बदलत. पण आपण एक्स प्लस आय वाय का घेतो? कारण ऑलरेडी ते फॉर्म्युले आहेत त्यासाठी. ओके, झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय बी एनी कॉम्प्लेक्स नंबर, be any complex number. R is modulus and theta is argument of Z. म्हणजे R आणि theta आता फिक्स झालाय तुमचा. R म्हणजे काय आहे? मॉड्युलस. आणि theta म्हणजे काय आहे? आर्ग्युमेंट. Okay. If R is modulus and theta is argument, then आपण 2 फॉर्म लिहू शकतो कॉम्प्लेक्स नंबरचे. पहिला आहे पोलर फॉर्म. पोलर फॉर्म हा त्या कॉम्प्लेक्स नंबरला कन्वर्ट करतो ट्रिग्नॉमेट्री मध्ये. पोलर फॉर्म काय करतो? कॉम्प्लेक्स नंबरला कशामध्ये कन्वर्ट करून देतो? आपला ट्रिग्नॉमेट्री मध्ये. आणि दुसरा आहे तो एक्सपोनेन्शियल फॉर्म, तो आपल्याला त्या कॉम्प्लेक्स नंबरला कन्वर्ट करून देतो पॉवर्स मध्ये, एक्सपोनेन्शियल. याचा यूज मी तुम्हाला आता सांगितला की तुम्हाला या तुमच्या 11च्या बुक मध्ये फक्त बनवायला आहे. पण ज्यावेळेस कॉम्प्लेक्स नंबरचा पॉवर हा रिअल नंबर आहे पण खूप मोठा आहे, त्यावेळेस तुम्हाला हा युजफुल असतो. आणि ज्यावेळेस कॉम्प्लेक्स नंबरचे पॉवर परत कॉम्प्लेक्स नंबर यायला लागतील त्यावेळेस मात्र एक्सपोनेन्शियल फॉर्म युजफुल असतो. कारण की ते तुम्ही इझिली कॅल्क्युलेशन करू शकता. म्हणजे मी तुम्हाला आता आय रेस टू आय कॅल्क्युलेट करून दाखवला. बरोबर आहे. मग ठीक आहे, आपण चेक करू. आपण तो जो आय घेतला होता ना मी, आता आय जो आहे बेसिक आय, हा आय मला दोन्ही फॉर्म मध्ये लिहायचा आहे. म्हणजे आय हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे हा मला पोलर फॉर्म मध्ये पण लिहायचा आहे आणि एक्सपोनेन्शियल मध्ये पण. आणि तुम्ही ती व्हॅल्यू डोक्यात ठेवायची. म्हणजे तुम्हाला सीईटीला किंवा जेडब्ल्यू ट्रिक म्हणून डोक्यात ठेवायची असेल, तुम्ही आयची व्हॅल्यू पोलर आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ट्रिक म्हणून डोक्यात ठेवू शकता. मग खाली या फॉर एक्झाम्पल क्वेश्चन आहे find the polar and exponential find the polar and exponential forms
of I. Find the polar and exponential forms of I. आता बाळांनो नीट लक्षात घ्या, हा जो I हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, बरोबर आहे. तो आपल्या नॉर्मल फॉर्म मध्ये रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट नाही तर कसा लिहू शकतो रे. लेट झेड इज इक्वल टू काय आपल्याकडे आय. हा आय मी कसा लिहू शकतो, 0 प्लस आय किंवा 1 आय केला तरी काय फरक पडणार नाही, बरोबर आहे. मग कम्पेअर जर केलं याला, कम्पेअर विथ झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. मग मला सांगा आता बाबांनो एक्स ची व्हॅल्यू किती येईल, 0. एक्स ची व्हॅल्यू येईल 0 आणि वाय ची व्हॅल्यू किती येईल 1. वाय इज इक्वल टू 1. यात काय अडचण वाटते. ओके इथपर्यंत बरोबर आहे. आता तुम्हाला एक्स वाय भेटला म्हणजे तुम्ही कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट वेगळा केला. आता हा रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट वेगळा केला म्हणजे आपण जॉमेट्रीच्या भाषेत बोललो तर तुम्ही कार्टेशियन जॉमेट्री मध्ये आता तुम्हाला यायचे पुढे पोलर जॉमेट्री मध्ये म्हणजे पोलर कोऑर्डिनेट फाइंड करायचे आर कॉमा थिटा. म्हणजे तुम्हाला आता मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड करायचंय. त्याकरता फर्स्ट पॉइंट मॉड्युलस ऑफ झेड. कसं दाखवणार आपण मॉड्युलस ऑफ झेड, मॉड ऑफ झेड आर. आर चा फॉर्म्युला काय, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस टाका व्हॅल्यूज. आता मी सरळ सॉल्व्ह करतो पुढे 0 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर ना, म्हणजे आन्सर 1 येईल का डायरेक्ट. 0 स्क्वेअर 0, 1 स्क्वेअर 1, 0 प्लस 1 1, 1 स्क्वेअर रूट 1. म्हणजे आर ची व्हॅल्यू मला क्लिअर कट किती भेटली 1. आर भेटला 1. आता दुसरा प्रश्न राहिला तो म्हणजे काय, थिटा फाइंड करायचा. नाव मॉड्यूल. त्यासाठी आपला थिटासाठीचा क्वाड्रंट लिहून ठेवावा लागेल किंवा सॉरी आर्ग्युमेंट. यासाठी मला इथे पहिले आर्ग्युमेंट फाइंड करायचं इथे काय लागेल की हा पॉइंट कुठे लाय करतोय. 0 1 हा पॉइंट कुठे असणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट वाय ऍक्सिस. का, एक कोऑर्डिनेट 0 आहे. जर दोघांपैकी एखादा कोऑर्डिनेट 0 आला तर पॉइंट क्वाड्रंट मध्ये नसतो, तो ऍक्सिस वर असतो. इथे एक 0 आहे म्हणजे पॉइंट कुठे वाय ऍक्सिस वर आहे. वाय पॉझिटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर आहे. लाईज ऑन पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. मान्य का प्रत्येकाला, लाईज ऑन पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. आता आपण डोक्यात ठेवा, आपण टार्गेट मधली किंवा डायजेस्ट मधली जी मेथड आहे साइन फाइंड करा कॉस फाइंड करा, आहे डायजेस्ट घरी घेऊ पण नका, फायदा पण नाही. त्यांनी साइन फाइंड केलाय, कॉस फाइंड केलाय आणि मग काहीतरी टॅन फाइंड केलं. आपण स्ट्रेट फॉरवर्ड टॅन वरनच व्हॅल्यू काढतो, जास्त गोंधळ करत नाही. मग त्यासाठी मला त्याची व्हॅल्यू ते गरजेचं आहे की हा पॉइंट कुठे. ओके नाव आर्ग्युमेंट ऑफ झेड. त्याला आपण काय म्हणतो आणखीन, ऍम्प्लिट्यूड. हे डोक्यात ठेवा, एक्झाम असं घोळ नाही करायचा. म्हणजे आपण फॉर्म्युला घेतो टॅन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन, म्हणजे वाय ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन एक्स ची व्हॅल्यू आहे 0. म्हणजे टॅन थिटा काय आला, नॉट डिफाईन्ड म्हणजे इन्फिनिटी. नॉट डिफाईन्ड काय ना, डिवाइड बाय 0 केला का इन्फिनिटी. मग आता therefore tan theta is equal to आला इन्फिनिटी. कोणत्या अँगलचा टॅन हा इन्फिनिटी असतो, 9 डिग्री. तुम्हाला मी 5 व्हॅल्यू परफेक्ट डोक्यात ठेवलेल्या. पहिली tan 0, tan 30 1 upon रूट 3, tan 45 1, tan 60 रूट 3 आणि tan 90 नॉट डिफाईन्ड म्हणजे इन्फिनिटी. बरोबर आहे. मग हा आला tan 90 म्हणजे किती डिग्री, π/2. आणि बरोबर ना पॉइंट कुठे लाय करतोय,
पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसवर ना. मग पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस यांच्यामध्ये किती अँगल होतो रे? 90 डिग्री. बरोबर का? आला काय ते? मग इकडे पण जायचं की तो पॉइंट कुठे? इथे सिन्स, इथे रिझनिंग असणार काय? सिन्स tan of 90 degree is equals to tan of pi by 2 which is not defined. तर नॉट डिफाईनला आपण इन्फिनिटी म्हणणार आहे. इन्फिनिटी सिम्बॉल असा आहे. नॉट डिफाईन्ड आता हा वर्ड राहिला नाही. इथे काय आला? इन्फिनिटी. नॉट डिफाईन्ड न म्हणता काय म्हणायचं? इन्फिनिटी. ओके. टॅनला टॅन कॅन्सल. थिटा किती आला? पाय बाय 2. इकडचा टॅन इकडचा टॅन कॅन्सल झाला. थिटा इज इक्वल टू किती भेटला मला? पाय बाय 2. ओके. थिटा समजला प्रत्येकाला? आता आपल्याला आर भेटलाय, थिटा भेटलाय. आपला काय करायचंय? आपल्याला सगळ्यात पहिले काय लिहायचं? पोलर फॉर्म आणि नंतर एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग लिहा बरं तुमच्याकडे फॉर्म्युले डायरेक्टली. याच्यामध्ये काहीच नाही करायचं, फक्त ते अँगल आणि तो आर पुट करायचा. पुढे सॉल्व करायचं नाही बरं. फक्त तुम्ही लईत 1 आला यार, 1 ने मल्टिप्लाय नाही केलं तर चालतं. पण काही जण परत व्हॅल्यू फाइंड करतात, परत काय तयार करून देतात. ओके. देअरफोर काय होईल? सगळ्यात पहिले फर्स्ट नंबर 1 पोलर फॉर्म ऑफ झेड इज. झेडचा पोलर फॉर्म काय असतो रे? काय असतो? झेड इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. याच्यामध्ये तुम्ही आर आणि थिटा पुट करून द्या पहिले. देअरफोर झेड इज इक्वल टू काय भेटला मला? आरची व्हॅल्यू आहे 1 इंटू कॉस ऑफ थिटा म्हणजे किती? पाय बाय 2 प्लस आय साइन पाय बाय 2. अडचण इथे सिन्स तुम्ही रिझनिंग देऊ शकता. याला वाटलं तुम्ही 1 आणि 2 म्हणून ठेवा म्हणजे गोल नाही होणार. 1 याला 2. इथे रिझनिंग द्या. तुम्ही आर आणि थिटा कुठनं पुट केला? फ्रॉम 1 अँड 2. आता इथं बाहेर फक्त हा आर 1 आहे. मला सांगा 1 ने मल्टिप्लाय केले काय फरक पडतो का? नाही. म्हणून मला झेड चा पोलर फॉर्म भेटला कॉस पाय बाय 2 प्लस आय साइन पाय बाय 2. आता जर एखाद्याने व्हॅल्यू पुट केल्या तर हा आय आला पाहिजे. बरोबर ना रे? हा आयच आहे ना. तुम्ही झेड कोणाला म्हटलेले? आयला. बरोबर आहे. मग आता हा जर सॉल्व केला तर आन्सर किती आलं पाहिजे? कारण की आय आणि आय एकच आहे ना. मग बरोबर कॉस पाय बाय 2 म्हणजे कॉस 90 किती असतो? कॉस 90 0 आणि साइन 90 1. 0 प्लस 1 इंटू आय म्हणजे किती? आय. आला का तो? म्हणजे या जर व्हॅल्यू ट्रिग्नोमेट्रीच्या पुट केल्या तर मला परत तो रिअल कॉम्प्लेक्स नंबर भेटणार. जो होता तो कॉम्प्लेक्स नंबर ओरिजिनल. आपल्याला तो पाहिजे का? नाही. आता हा आला तुमच्या आयचा, तो जो आय आहे त्या आयचा आला पोलर फॉर्म. आता आयचा पोलर फॉर्म डोक्यात ठेवायचा कंपल्सरी. कारण की याच्यावरनं डोक्यात ठेवा, जर हा पोलर फॉर्म तुम्ही डोक्यात ठेवला तर एक्सपोनेन्शियलच्या भरपूर प्रॉपर्टीज सॉल्व्ह म्हणजे ट्रिग्नोमेट्रीच्या भरपूर प्रॉपर्टीज याच्यावरनं सॉल्व्ह होतात इझिली. खूप तुमचे एक्झाम्पल सुद्धा खूप इझिली सॉल्व्ह होतात. ओके. पुढचा नंबर 2 सेकंड. दुसरा कोणता फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ झेड. आता मग आठवा बरं मी काय लिहिला होता? आय रेस टू आयची व्हॅल्यू आय रेस टू आय घेतला होता ना. इथे केला होता का मी इथेच कुठेतरी? आय रेस टू आय घेतला होता तेव्हा मी आयची व्हॅल्यू काय पुट केली होती? ई रेस टू पाय बाय 2 इंटू आय. बरोबर आहे. मग इथे आपण चेक करू तो फॉर्म येतोय का. बरोबर का? पोलर एक्सपोनेन्शियल फॉर्मचा फॉर्म्युला काय? झेड इज इक्वल टू आर इंटू ई रेस टू
आय थिटा. आता वेर ई काय असतं रे? व्हॉट इज ई? ई ई ई आय नाही, ई म्हणजे काय? मी म्हंटलो ई म्हणून तुम्ही म्हणता ई. ई म्हणजे एक्सपोनेन्शियल, ई म्हणजे इरॅशनल नंबर. ई स्टँड फॉर इरॅशनल नंबर. हा तुमचा बेसिक इरॅशनल नंबर आहे. याची व्हॅल्यू 2.73 समथिंग 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 आयुष्यभर थांबत. आणि याला तुम्ही कधीच न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मध्ये लिहू शकत नाही. हा तुमचा बेसिक नंबर आहे मॅथ्स मधला. मॅथ्स मधला फार बेसिक नंबर आहे. म्हणजे याच्यावरती तुमचे खूप ऑपरेशन पुढे फिरणार आहे. ई स्टँड फॉर इरॅशनल नंबर. याची व्हॅल्यू 2.73 समथिंग काहीतरी असते. हा नंबर इरॅशनल आहे. तो पी अपॉन क्यू या फॉर्म मध्ये आपण लिहू शकत नाही. बरोबर आहे. पण याचे भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज आहे म्हणून आपण त्याला ई म्हणतो. जसं आपण पाय. पाय म्हणजे काय घेतो? 3.14. बरोबर. पण ऍक्च्युली हा नंबर काय आहे? 22/7. बरोबर आहे. हा रॅशनल नंबर आहे. तसा हा इरॅशनल नंबर आहे. म्हणजे आपण हा पी अपॉन क्यू या फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. मग आता पायची व्हॅल्यू ही आहे. तर ईची व्हॅल्यू किती आहे? 2.73 समथिंग पुढे 84 काहीतरी भरपूर मोठा नंबर आहे. तशी आपल्याला काही घेणं नाहीये. आपण 2.7 जर डोक्यात आला म्हणजे 2.75 च्या आसपास याची व्हॅल्यू काहीतरी येते. म्हणजे नंबर लाईनवर तुम्ही डोक्यात क्लिक होऊन जाईल ई कुठे. आता हा जो ई आहे, ई हा एक इरॅशनल नंबर आहे का जो आपण भरपूर ठिकाणी ऍज अ एक्सपोनेन्शियलचा बेस म्हणून वापरतो. मग इथे काय करायचं? फक्त आर आणि थिटा पुट करायचं. मला सांगा आर ची व्हॅल्यू किती आहे? 1 इंटू ई रेस टू आय इंटू थिटा किती रे? बरोबर आहे. रिजनिंग असणार. ह्या व्हॅल्यूज पूर्ण घेतल्या आपण फ्रॉम 1 and 2. अडचण? अरे बघा अडचण. ओके. इंटू 1 केलं काय फरक पडतो का रे? आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे ना. मग ते मल्टिप्लिकेशन कसं करा? ए इंटू बी करा तर बी इंटू ए करा तर सेम येतं. म्हणजे मला सांगा झेडची व्हॅल्यू किती भेटली? ई रेस टू π/2 इंटू मला वाटतं मी आय साठी हीच व्हॅल्यू पुट केली होती का रे? हा. आता एक्सपोनेन्शियल वरनं तुम्हाला इकडे येता येत. जसं आपण कसं या व्हॅल्यू पुट केल्या का परत आपला आय भेटायचा. इथनं एक्सपोनेन्शियल वरनं आय भेटवण्यासाठी एक सिंपल प्रोसेस आहे. ते मी तुम्हाला नंतर सांगेन एक्झाम्पलचं. सध्या हा उद्योग समजला? अरे हा उद्योग समजला? ओके. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? अरे इथपर्यंत समजलंय? ओके. आता बाळांनो डोक्यात घ्या की एक सरळ सिंपल उद्योग होता की काय करायचं? जर तुमच्याकडे एखादा कॉम्प्लेक्स नंबर आहे जो कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये मग त्याच्यावरून तुम्हाला एक्स भेटणार आणि वाय भेटणार. एक्स वाय भेटला का तुम्ही मॉड्युलस फाइंड करू शकता, आर्ग्युमेंट फाइंड करू शकता. बरोबर आहे. म्हणजे आर आणि थिटा भेटणार. हे दोन्ही भेटले तर मग आपण पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहू शकतो. हे कशासाठी लिहायचे? कशासाठी? म्हणजे तुम्हाला हे कळत असतं की सरांनी शिकवलंय पण आता यूज काय? ज्या वेळेस आपण कॉम्प्लेक्स नंबरची पॉवर घेतो ना त्यावेळेस डायरेक्ट कॉम्प्लेक्स नंबर रेस टू पॉवर जर घ्यायला गेलो या फॉर्म मध्ये तर खूप हार्ड जातं. त्या कम्पॅरेटिव्हली पोलर फॉर्म मध्ये आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कॅल्क्युलेशन करणं सोपं जातं. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं आय रेस टू आय. आणि आय रेस टू आय हा बाळांनो जेईला एकदा विचारलेला क्वेश्चन म्हणून मी तो सांगितलं की आय रेस टू आय आला. तुम्हाला आयची व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे की आयचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कोणता आहे? ई रेस टू π/2 इंटू आय. आणि मग कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. समजलं प्रत्येकाला? अरे समजलंय का? मासे काय पाहू राहिले? इथपर्यंत हे एक्झाम्पल समजलं. आणखी याचे एक्झाम्पल घेऊया. खाली घ्या मग आता. नेक्स्ट एक तुम्हाला सॉल्व्ह करायला लगेच जागेवर देतो. नेक्स्ट एक्झरसाइज 1.3. एक्झरसाइज 1.3. एक्झरसाइज 1.3. एक्झरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 5 सॉरी क्वेश्चन नंबर 4.
क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. क्वेश्चन मी सांगतो लिहा. एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. Express the following complex number in polar form and exponential form. In polar form and exponential form. हा थोडेसे एक्झाम्पल्स उलटे पालटे करून देतो. त्यातलं सेकंड एक्झाम्पल तुम्ही पहिले घ्यायचंय. एक्झाम्पल नंबर 2 तो आहे मायनस आय. सेकंड एक्झाम्पल मायनस आय. मी त्याच्या गोंधळ नाही केला. आहे तसंच ठेवलं तुमच्या समोर. मला वाटलं इकडनं लिहायचं ते उलट करून घ्यायचं. पण काय नाही, तुम्ही एवढे मॅच्युअर्ड आहात तुम्हाला कळलं तिकडनं असतात. ओके. मायनस आय हा जो काही नंबर आहे हा तुम्हाला पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचा. करा बरं स्टार्ट. तुम्ही आय लिहिलं ना आता सेम, फक्त आय जागी मायनस आय आला. ओके. समोर ऍक्टिव्हिटी ना करा ना. मला सांगा झेड म्हणजे काय आहे? मायनस. तुम्ही खूप घाबरता बाबांना मॅथ. खूप हे डोक्यात ठेवा. हे हार्ड वाटतंय पण ऍक्च्युली हार्ड नाहीये. समोर आन्सर आहे मायनस आहे ना. हा मला कसं जाईल? 0 मायनस आय. मग मला सांगा एक्सची व्हॅल्यू किती भेटली? वायची व्हॅल्यू किती भेटेल? आयचा कोएफिशियंट -1. आता एक्स तर 0 आहे म्हणजे एक्स ऍक्सिसचा विषय संपला. वायची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणजे निगेटिव्ह वाय ऍक्सिसवर हा पॉइंट आहे. हा पॉइंट कुठे आहे? निगेटिव्ह वाय ऍक्सिसवर. आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिसवर जर पॉइंट असेल तर निगेटिव्ह वाय ऍक्सिसनी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल हा आपल्याला थिटा म्हणून द्यायचा शेवटी. बरोबर आहे. ठीक आहे. सध्या पहिले याचं फाइंड करा. मॉड्युलसला काय होणार? मॉड्युलस आर इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर 0 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर. 0 चा स्क्वेअर 0 -1 चा स्क्वेअर प्लस 1. 0 प्लस 1 1. 1 चा स्क्वेअर रूट म्हणजे मॉड्युलस किती आलं? खरी मजा येणार ती इथे. आता इथे घोळ नीट लक्षात घ्या. हा जो काही उद्योग आहे इथे ऍक्च्युली येतं काय माहिती का? -1/0. इन्फिनिटी नाही तर आन्सर यायला पाहिजे -इन्फिनिटी. इन्फिनिटी जसं साईन असतं -इन्फिनिटी. कारण की 1/0 म्हणजे इन्फिनिटी ना. मग तो मायनस राहिला ना बाजूला. -इन्फिनिटी. तुम्हाला मायनसची व्हॅल्यू माहित पण इन्फिनिटीची व्हॅल्यू माहिती ना. मग देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू मायनस. आणि हा इन्फिनिटी कोणत्या अँगलचा टॅन? इन्फिनिटी 90 डिग्री म्हणजे टॅन ऑफ π/2. बरोबर आहे. हा आता काहींचा हा मायनस येत डायरेक्ट. जर टॅनला टॅन कॅन्सल केला तर अँगल किती होऊन जाईल? जर इथे मायनस काही जण घेतली नाही कारण की ते म्हणतात कोणत्या नंबरला 0 डिवाइड केलं का इन्फिनिटी आन्सर आहे. थोडीशी चूक आहे ती. निगेटिव्ह नंबरला जर डिवाइड केलं 0 ने तर आन्सर इन्फिनिटी नाही. आन्सर काय येतं? -इन्फिनिटी. ओके. मग आता पहा
जर हा नसता मायनस नसता घेतला आपण डायरेक्ट इन्फिनिटीच लिहिला असता तर टॅनला टॅन कॅन्सल आन्सर थिटा इज इक्वल टू किती झाला असता π/2 चुक्का बरोबर चुक्का बरोबर चेक करा हे बरोबर का चेकिंग कशी करायची हा तुमचा पॉझिटिव्ह एक्स आहे हा पॉझिटिव्ह वाय हा निगेटिव्ह एक्स आणि हा निगेटिव्ह वाय मला सांगा तुमचा पॉइंट कुठे लाई करतोय निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर मग आता निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर जर लाई करतोय तर हा अँगल पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसने निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर केलेला अँगल जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज मोजला तर तो किती येतो रे म्हणजे हा 90 हा 90 हा 90 आपला माहिती ना हा इथे 0 आहे इथं किती होतो π/2 इथे आल्यावरती पाय इथे आल्यावरती 3π/2 आला आणि जर क्लॉकवाईज मेजर केला तर हा 90 डिग्री म्हणजे किती -π/2 बरोबर आहे मग हे दोन्ही आन्सर्स व्हॅलिड आहे 3π/2 लिहा किंवा -π/2 लिहा म्हणजे आता बाळांनो याच्यावरनं मी डायरेक्ट लिहिणार आहे therefore tan theta is equals to tan of काय घेता 3π/2 इथे मी कोणतंही कॅल्क्युलेशन केलंच नाही तुम्हाला करा वाटलं सांगतोय कसं करायचं आता हा फोर्थ क्वाड्रंटच्या आसपास आहे ना मग मी काय करतो हा थर्ड घेतला तर चालेल तुम्ही π+ घ्या किंवा π/2 मायनस घ्या काय फरक पडत नाही कुठलं घ्यायचं तिकडनं घ्या जर तुम्ही π+ थिटा घेतला तरी होईल किंवा 2π - थिटा घेतला तर 2π - π/2 आणि आता करा कॅल्क्युलेशन tan theta is equals to tan of 3π/2 करून पहा 4π - π 3π/2 tan ला tan कॅन्सल म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती आली 3π/2 कारण तुमचा पॉइंट कुठे लाई करतो तुम्हाला वाटतं तुम्ही रफला साईडला छोटीशी पेनने किंवा पेन्सिल डायग्राम काढू शकता की तुमचा पॉइंट कुठे लाई करतोय अरे कुठे लाई करतोय निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर आणि पॉइंट जर निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर असेल तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसने निगेटिव्ह वाय ऍक्सिस बरोबर केलेला अँगल जर अँटी क्लॉकवाईज दिला तर 3π/2 तर क्लॉकवाईज दिला तर -π/2 तर दोन्ही आन्सर सॉलिड आहे ओके मग आता इकडे फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज बदला पोलर फॉर्म कोण पडलं रे काय नाही फक्त π/2 जागी 3π/2 झालाय हा आला पोलर फॉर्म हा आला एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि ज्या वर्षी I आला होता ना JEE ला त्या दुसऱ्या वर्षी आला होता -I आणि भरपूर जणांनी आम्ही सुद्धा गेस मारला होता I आला या वर्षी पुढच्या वर्षी एकतर I येईल किंवा -I येईल किंवा -I ह्यात अजून 2 क्वेश्चन बाकी JEE ला कारण की हा आलेला आहे आणि हा आलेला आहे अजून 2 क्वेश्चन कोणते कोणते बाकी मग I आणि दुसरा -I ओके जर हा हे एक्झाम्पल आलं होतं JEE ला I त्यावेळेस कसं सॉल्व्ह करणार हे एक्झाम्पल -I चा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय e⁻³ बरोबर आहे इंटू आय म्हणजे हा कसा होणार e⁻³ इंटू आय आणि ब्रॅकेट रेस टू काय आय पॉवर आल्या पॉवरचा आपण काय करतो मल्टिप्लिकेशन म्हणजे 3π/2 आय इंटू आय याचं काय होणार मल्टिप्लिकेशन आय इंटू आय किती होणार म्हणजे I² ची व्हॅल्यू किती होणार -1 म्हणजे -3/2
2 ओळीचं आन्सर होतं, 4 मार्क्सला विचारलं होतं. आणि फक्त जेईलाच नाही तर सिनियर कॉलेजचा शिक्षक होण्यासाठी, प्राध्यापक होण्यासाठी नीट एक्झाम नेट असते, नेटला सुद्धा हा क्वेश्चन आलेला आहे, सेटला सुद्धा हा क्वेश्चन आलेला आहे. 2 ओळीचा आन्सर 4 मार्क्सला विचारतो. कारण की काय होतं, एक्सपोनेन्शियल फॉर्म. खूप जण कॉम्प्लेक्स नंबरचे ऍडिशन मल्टिप्लिकेशन नाही जमती, कॉम्प्लेक्स नंबर रेस टू कॉम्प्लेक्स नंबर काय जमणार आहे. मग तिथे हा उद्योग होतो. काही वेळेस आता जर समजा मी जर क्वेश्चन काढली तर मला माहिती आहे आन्सर एवढं सोपं आहे, मग मी नाही टाकणार जेईला आकाश. मी काय करणार, खाली कॉम्प्लेक्स नंबर देणार आणि पॉवरला आय किंवा मायनस आय देणार. म्हणजे जो बेस आहे ना त्या बेसला आय किंवा मायनस आय देणार, कॉम्प्लेक्स नंबर देऊन टाकणार आणि पॉवरला आय देणार. मग त्यावेळेस त्या कॉम्प्लेक्स नंबरला तुम्हाला कशामध्ये आणता आलं पाहिजे, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. उद्योग समजलाय? अरे उद्योग समजलाय का? ओके, सेकंड एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? तुम्ही खूप घाबरून पाहता होत, मॅथला एवढं घाबरले ना आयुष्यावर घाबरत राहाल. अजून आपलं खूप सोपं चालू आहे. हे खूप सोपं आहे. काय स्ट्रेट फॉरवर्ड मॉड्युलस काढायचं, आर्ग्युमेंट काढायचं, व्हॅल्यू पुट करायचे. आर्ग्युमेंट काढताना आपण ते घेतो लक्षात की तो पॉईंट कुठे लाय करतो. मग ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल घ्या. यातलं तिसरं एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 4 मधलं तिसरं एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल. मुद्दा मी थोडे सारखे एक्झाम्पल तुम्हाला पहिले देतोय सोपं सोपे, की जेणेकरून तुम्हाला ही आयडिया सोपी वाटावी. -1 -1 एक्सरसाइज मधले क्वेश्चन आहे. मी काय केलं, फक्त थोडे सिंपल क्वेश्चन आधी घेतलेत आणि जे टफ क्वेश्चन आहे थोडेसे मोठे ते आपण नंतर घेऊ. कारण की पहिले सिंपल क्वेश्चन समजले तर तुम्हाला टफ एक्झाम्पल समजणार आहे. फॉर्मॅट तोच आहे. हे डोक्यात ठेवा, जगातला कोणताही नंबर तुम्ही आतापर्यंत पाहिलेला रिअल नंबर असतो किंवा कोणताही नंबर असतो, प्रत्येक नंबर हा काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. म्हणजे आपण हे असं लिहू शकतो, z = -1. इथे आय ची टर्म आली का रे? नाही आलेली. मग -1 प्लस जो नाही तो 0 ऍडजस्ट करा. मग कम्पेअर विथ x प्लस y, x ची व्हॅल्यू किती आली, -1, आणि y ची व्हॅल्यू किती आली. हा, आता मला सांगा, हा पॉइंट -1, 0 हा पॉइंट कुठे लाय करतो. y0 आला, y चा विषय संपला. x चा विचार करा, x आलाय म्हणजे x ऍक्सिस आहे. x ऍक्सिस मध्ये 2 पार्ट आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. x निगेटिव्ह आहे, मग दिस लाईज ऑन निगेटिव्ह x ऍक्सिस, लाईज ऑन निगेटिव्ह x ऍक्सिस. तो जर निगेटिव्ह x ऍक्सिस वर आहे, टाका व्हॅल्यू. -1 चा स्क्वेअर 1, 0 चा स्क्वेअर 0, 1 + 0 1, म्हणजे मॉड्युलस किती भेटलं. खरी मजा कुठे, हे समजणं खूप गरजेचं आहे.
की मॉडलस तर कोणी फाईंड करेल रे, वेळेला जरी फॉर्म्युला झाले तर तो फाईंड करणार आहे. त्यात पायथागोरसचा फॉर्म्युला काय, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर आहे. खरी माझ्या येते तीच आर्ग्युमेंट फाईंड करा. ओके, tan θ इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. वायची व्हॅल्यू किती, अपॉन एक्सची व्हॅल्यू किती, म्हणजे हा किती आला. आता होणारी चूक मला सांगा, कोणत्या अँगलचा tan 0 असतो. tan 0 इज इक्वल टू 0. tan ऑफ 0 इज इक्वल टू 0. म्हणजे इथे मला डायरेक्टली काय लिहिता येईल रे, tan 0. आता जर मी tan ला tan कॅन्सल केला तर थिटाची व्हॅल्यू किती, 0. म्हणजे पॉइंट कुठे आला, पॉझिटिव्ह एक्स स्क्वेअर. कारण की आपण कसं घेतो हे लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे की ज्या वेळेस आपण डायग्राम मध्ये पाहणार आहे तेव्हा आपला आयडिया समजणार आहे. तेव्हा हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस. आपण अँगल काउंट कुठं करतो, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून. हा 0 आहे, हा π/2 आहे, हा पाय आणि हा किती, बरोबर. आता तुमचा पॉइंट ऑलरेडी पुढे आलेला आहे निगेटिव्ह एक्स ऍक्सिसवर, बरोबर. हा, आता तुम्ही जर अँगल 0 म्हटले तर याचा अर्थ तुमचं रोटेशन इथनं सुरू झालं, इथं संपलं ना. 0 म्हणजे कुठे आला तो, पण मग आपला आन्सर काय यायला पाहिजे, निगेटिव्ह एक्स म्हणजे किती. जर इथं जर तुम्हाला हे समजलं तर तोंडी सांगता येतं की तिथे अँगल आहे पाय. आता तो कसा आला पावर का, 0 येत नाहीये, क्लिअर कट समजतंय. मग आता मी फॉर्म्युला यूज करतो, tan ऑफ पाय प्लस 0. कारण काय, tan θ इज इक्वल टू tan ऑफ पाय प्लस थिटा. थर्ड क्वाड्रंटचा अँगल, पहिल्या क्वाड्रंटचा अँगल काय थिटा, दुसऱ्याचा पाय मायनस थिटा, तिसऱ्याचा आणि चौथ्याचा. ओके, तुम्ही तर दुसरा, आता हा जो आहे ना निगेटिव्ह एक्स, तुम्ही म्हटलं मला सेकंड क्वाड्रंटचा फॉर्म्युला वापरायचा. मला सांगा ऑर्डिनरी थिटा किती आलाय तुमचा, मग पाय मायनस 0 किती आणि पाय प्लस 0 किती. मग तुम्ही सेकंड क्वाड्रंटचा अँगल वापरा किंवा थर्डचा वापरा, काही फरक पडत नाही. इथे आपण वापरणार थर्ड क्वाड्रंटचा, पाय प्लस थिटा म्हणजे पाय प्लस 0, म्हणजे हा आला पाय, बरोबर. निगेटिव्ह एक्स ऍक्सिसवरती अँगल किती होतो, हे पहा, रोटेशन नीट लक्षात घ्या. हे पहा, हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा माझा बोट म्हणजे ओरिजिन, बरोबर आहे, ओरिजिन. हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, रोटेशन सुरू झालं, वाय ऍक्सिसला आलो, किती अँगल कव्हर झाला, ओरिजिनल पुश, बरोबर 90 डिग्री. म्हणजे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस म्हणजे किती डिग्री असतो, 90 डिग्री, म्हणजे π/2 राहील. कुठे आलो मी, निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला. पूर्ण अँगल काय झाला, पाय रेडियन, बरोबर आहे. ओके, म्हणजे निगेटिव्ह ऍक्सिसचा अँगल किती आला पाहिजे, पाय रेडियन. पुढे 3π/2 आणि परत रोटेशन मी आला तर 2π. कारण की अँगल तयार होणं म्हणजे आपण जे टार्गेट अँगल घेतोय 2 रेमुळे नाही, तर एका रेच्या रोटेशनमुळे हे अँगल तयार होत आहे, बरोबर आहे. ओके, मग आता इथे आला पाय, मग घ्या फाइंड करा व्हॅल्यू. काय थिटाची व्हॅल्यू पाय पुट करायची आणि आर ची व्हॅल्यू 1 पुट करायची. आता इथे पण एक क्वेश्चन तयार होऊ शकतो ना रे, -1/i, बरोबर ना. तुम्हाला माहिती -1चं लॉजिक मी तुम्हाला आपण सांगितलं, -1चा पॉवर जर ऑड आला तर आन्सर किती येतं, -1. आणि -1चा पॉवर इव्हन आला तर +1, बरोबर आहे. मग -1चा पॉवर i घेतला तर
-1 ची व्हॅल्यू ही पुट करावं लागेल. बरोबर आहे. रेस टू आय म्हणजे आय स्क्वेअर झाला तो, आणि मग त्याचा आन्सर येईल ई रेस टू -5. ठीक आहे. JW 2 मिनिटं खड्ड्यात हे येतं का पहा, हे आलं तर ते पुढे येणार आहे. सोपं वाटतं का रे? प्रामाणिकपणे नाही वाटत? अजून रियालिटी सांगतो, सोपं आहे. अजून एक खूप सोपं चालू आहे. ज्यांनी पुढे बुक उचकलंय त्यांना माहिती पुढे काय. त्या कम्पॅरेटिव्हली खूप सोपं चाललंय. अजून आपला फॉर्म्युले जरी सापडतात, नंतर जर फॉर्म्युले सापडायचे बंद होतात. इथे काय स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युले व्हॅल्यू पुट करायची आहे, जास्त विशेष नाहीये. उद्या समजला? ओके. आता यातला एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. तो क्वेश्चन समजला की प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता आपण आय -आय सिंपल नंबर घेतले ना, आता एक प्रॉपर कॉम्प्लेक्स नंबर घेऊ. यातला क्वेश्चन नंबर 4 मधला पहिलं एक्झाम्पल घ्यायचं. आता इकडनं मी परत स्टार्ट टू एंड, तुम्ही वाटत रायटिंग स्टॉप जरी केली तरी चालेल. पूर्ण एक्झाम्पल समजून घ्या. तुमच्या डोक्यात जी काही गणमन झालेली आहे ती सॉल्व्ह होऊन जाईल पूर्ण. जमलं सगळ्यांनो आर्ग्युमेंट, जिथे आपण आर्ग्युमेंटचं लेक्चर घेतलंय ना, तुम्हाला सोय तुम्ही रिपीट लेक्चर करून पहा. कारण की MSc होतात काही लोक केमिस्ट्रीमध्ये. MSc म्हणजे मास्टर, म्हणजे तुमच्या भाषेत 17वी, आणि एवढं स्टडी केलं तरी त्यांना आर्ग्युमेंट काढता येत नाही. अशा केसेस तुम्ही स्वतः पाहिलेले आहे. आर्ग्युमेंट काढताच येत नाही, डायग्राम वरनं पण नाही आणि रियालिटी डायरेक्ट कॅल्क्युलेशन पण नाही. मला ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 1, त्याच क्वेश्चन मधलं आपण 2 आणि 3 घेतलं ना. आता एक्झाम्पल नंबर 1 आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही वाटलं तर घरी गेल्यानंतर जे रेकॉर्डेड लेक्चर आहे ते पाहून याचा आन्सर लिहिलं चालेल, किंवा मनाने जरी लिहायचा प्रयत्न केला तरी चालेल. सिंपल डायरेक्ट कॉम्प्लेक्स नंबर दिला. काय -1 + 3. सगळ्यांनी समजून घ्या, नंतर मनाने लिहायचा प्रयत्न करा, इझिली समजेल. नाही लिहित आलं, रेकॉर्डिंग लेक्चर अवेलेबल आहे, पाहायचं रिपीट. ओके. सोल्युशन लेट, त्याला मी म्हणणार झेड. झेड इज इक्वल टू काय? -1 + √3i. आता रूट फक्त 3 वर आहे, आय वर नाही. ओके. इथे आलो. अडचण बोला. उद्या समजला हा? ओके. आता बघा, कम्पेअर विथ कोणाबरोबर कम्पेअर करायचं? झेड इज इक्वल टू x + i. ओके. वी गेट. आता आपल्या जवळ काय काय भेटणार? बोला. तुम्ही बोलत नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यात ती भीतीच राहणार आहे. x ची व्हॅल्यू किती आली? y ची व्हॅल्यू √3. याच्या अर्थ वाटते का? आता मला जर पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचा आहे, तर मला XY पासून R आणि थिटा कॅल्क्युलेट करायचं आहे. क्लिअर कट? ओके. मग पहिला मुद्दा येतो तो मॉड्युलस ऑफ झेड. म्हणजेच आपण काय घेणार त्याला? मॉड ऑफ झेड म्हणणार किंवा आर म्हणणार. आरचा फॉर्म्युला काय? x² + y² असं बोलायचं मोठ्याने बिंदास. ओके. अंडर रूट x ची व्हॅल्यू स्क्वेअर प्लस y ची व्हॅल्यू स्क्वेअर. ओके. इतर दाखल वाटली तर काही? ओके. आता -1 चा स्क्वेअर किती? 1. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. 1 प्लस √3 चा स्क्वेअर, म्हणजे ही ऍडिशन, आणि 4 चा स्क्वेअर रूट, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतो आपण. मॉड्युलस खूप इझिली भेटला पहा. मॉड्युलस मध्ये डोक्यात टेस्ट वाटतं. हा. आता मेन प्रॉब्लेम कुठे येतो? आर्ग्युमेंटला ना. आर्ग्युमेंट ऑफ झेड. आता मुद्दाम मी पहिले क्वाड्रंट लिहिलेलं नव्हतं. काय होतं, मी गेली 8 वर्षापासून 11-12 शिकवतो.
त्याच्या आधी मी एकदा शिकलो होतो, तेव्हा मी माझ्या मित्रांना परत सांगितलेलं होतं. त्यामुळे काय होतं की मला आठवतं इथे काय लिहिणं अपेक्षित होतं. पण तुमची फर्स्ट टाइम आहे ना, तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड सॉल्व्ह करताल. आणि मग किती आलं होतं, अरे आपण तिथं क्वाड्रंट किंवा काय होतं लिहिलंच नाही लिहिलं ना, जागा शिल्लक आहे ना, हे टेन्शन आहे का. मग परत मागे जाऊन आता मला जर आर्ग्युमेंट फाइंड करायचंय तर आर्ग्युमेंट हे कशावर डिपेंड आहे, क्वाड्रंटवर. हे तुम्ही डोक्यात आहे. मग जायचं परत चेक करा, एक्स निगेटिव्ह आहे आणि वाय पॉझिटिव्ह. म्हणजे ते आपण म्हणणार therefore lies in second quadrant. Lies in second quadrant. म्हणजे हा पॉइंट कुठे, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट म्हणजे तुम्ही डोक्यात लगेच अँगल क्लिक झाला पाहिजे, सेकंड क्वाड्रंटचा अँगल. म्हणजे हा आपला शेवटी यूज करायचा आहे. चेक करू आपण कसा यूज करावा लागेल. इथपर्यंत आलो. मग फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन, ओके, वायची व्हॅल्यू. मग टॅन थिटा इज इक्वल टू √3 अपॉन एक्सची व्हॅल्यू. म्हणजेच आता हा मायनस न्यूमरेटरला डिनॉमिनेटर कॉमन प्रॉपर्टी देईल. मग तो मायनस दिला मी वरती, अपॉनला वर लिहायची गरज नाही, म्हणजे -√3. बरोबर आहे. हा, आता कोणत्या अँगलचा टॅन -√3 येतो का, निगेटिव्ह नाही येत. व्हॅल्यू टॅनची निगेटिव्ह आहे नाही. पहिल्या क्वाड्रंट मध्ये आपल्या व्हॅल्यू माहिती ट्रिग्नोमेट्रिकच्या, त्या पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह एक पण नाही. मग आपला प्रश्न आहे तो मायनसचा. मी असं करतो तो मायनस जो आहे तो बाजूला ठेवून देतो. हा मायनस ठेवला बाजूला. आता मायनसचा विषय सोडून द्या. मग कोणत्या अँगलचा टॅन √3 येतो, 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजे रेडियन्स मध्ये किती, π/3. ओके, म्हणजे हा झाला टॅन ऑफ सिन्स. इथे रिझनिंग असणार काय, टॅन ऑफ 60 डिग्री इज इक्वल टू टॅन ऑफ π/3 रेडियन्स विच इज इक्वल टू √3. अडचण इथपर्यंत समजलाय. आता टॅन कॅन्सल होत नाहीये कारण की मध्ये मायनस आहे. मग आता मला मायनस टॅनचा विचार करायचा. मी फॉर्म्युला पास केलेला नाहीये. मायनस टॅन थिटाचे दोन फॉर्म्युले. हा थिटा जर धरला ना आपण तर मायनस टॅन थिटाचे दोन फॉर्म्युले. एक केलं तो सेकंड क्वाड्रंट मध्ये, दुसरा येतो फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मग मला सांगा चेक करून पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये. मग सेकंड क्वाड्रंटचा अँगल काय असतो, π-θ. म्हणजे डायरेक्ट टॅन तो मायनस तिकडे गेला म्हणजे अँगल आला π-. हा, आता हा π-θ कसा घेतला मी, सेकंड क्वाड्रंट. उद्योग समजला आता. ओके ओके, म्हणजे तो मायनस कुठे हे पण समज. हा मायनस आतमध्ये π/3 जातो आणि सेकंड क्वाड्रंट असल्यामुळे π- होतो, π/3. बरोबर आहे. आता हे कॅल्क्युलेशन करण्याआधी हा फॉर्म्युला इथे लिहितो. आता फॉर्म्युला माझा पाठ नाहीये पण जो वापरला तो फॉर्म्युला मध्ये दिसतो. मायनस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ π-θ. हाच फॉर्म्युला आपण इथे यूज केला पहा बरं. मायनस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ π-. बरोबर आहे. फॉर्म्युला पाठ करायचा नाही, लिहिलाच पाहिजे गरजेचं नाही. तसं पण आपण अँगल कुठनं घेतो, क्वाड्रंट वरनं घेतोय. ओके, आता बघा नो देअरफॉर इथे व्हॅल्यू येईल टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ, डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू इथे मी. ओके, या 3 ने जर मी याला मल्टिप्लाय केलं तर किती होईल, 3π - π. म्हणजे हा झाला 2π/3. अडचण काही कॅल्क्युलेशन करून दाखवायची गरज आहे. ओके, टॅनला टॅन म्हणजे थिटा किती भेटला, हे महत्वाचं डोक्यात ठेवा की तो अँगल किती भेटला, 2π/3. आता बाळांना आपला काय करायचं याच्यावर, आपला काय आर्ग्युमेंट आणि मॉड्युलस फाइंड करून द्यायचं नव्हतं. आपलं काम काय, आपलं पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचं आहे. मग त्यात पहिले आपण लिहिणार पोलर फॉर्म.
पोलर फॉर्म काय येणार? देअरफोर polar form of Z is काय इन रे polar form of Z? Z is equals to R into cos theta plus याचा प्रूफ तुमच्या बुक मध्ये दिलेला आहे. हा कसा येतो आपल्याला तशी काही घेणं देणं नाही. वाटत चेक करा काय नाही ते ट्रायंगल वरनं भेटतो पायथागोरस थेरमवरनं भेटून जाईल. ओके देअरफोर Z is equals to R ची व्हॅल्यू किती? 2 कॉस थिटाची व्हॅल्यू किती? प्लस I साइन इथे काय 2 स्किप करून चालेल का? मागच्या एक्झाम मध्ये 1 होता तो स्किप करायचा आपण इथे 2 स्किप करून चालेल का? नाही. हा काय भेटला? पोलर फॉर्म. पुढे आता हा पोलर फॉर्म भेटला. पुढचा कोणता फाइंड करायचा आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा फाइंड करणार? डायरेक्ट फॉर्म्युला जिथे पण इथे कुठे काय डोकं लावायचंय? एक्सपोनेन्शियल फॉर्मचा फॉर्म्युला काय? अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म इज काय फॉर्म्युला? Z is equals to R into e raised to I theta. Okay, therefore Z is equals to R म्हणजे 2 e raised to I into theta म्हणजे किती? इथे फक्त तुम्हाला वाटलंच तर म्हणतो एखादा म्हणत तर बास इथं जीव संपला आमचा. चालेल. एखादा म्हटला नाही तर थोडं ऍडजस्ट करून लिहू आपण. I मागे लिहितो 2 e raised to 2 pi by 3 into हा आला एक्सपोनेन्शियल. हा आता याच्या पॉवरला मायनस आला याच्या पॉवरला आला तर मग 2 raised to I into हा नंबर इझिली सॉल्व्ह होईल. ठीक आहे. ते पण एक्झाम्पल आपण घेऊया ज्यावेळेस आपले जेईचे सुरू होतील जेई आणि सीईटीचे त्यावेळेस ते पण एक्झाम्पल आपण थोडेफार घेऊ. पण सध्या कमीत कमी त्यासाठी तुम्हाला बेसिक काय गरजेला का ठेवा की तुम्हाला मॉड्युलस आर्ग्युमेंट फाइंड करून पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबरचा लिहिता आलाच पाहिजे. ओके ठीक आहे. 2 मिनिट थांबा.